गाईज, वेलकम बॅक टू अवर ग्रुप सर्वमंगल ग्रुप, ऑल्सो वर्ल्ड ऑफ नेहा चॅनल. तर मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट सर्वमंगलची नेहा. आज आपण एक मुलाखत विथ नेहा या सेगमेंटमध्ये भेटतोय. तर आज मला तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्यात ऑब्व्हियसली. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की एक मुलाखतमध्ये ऑलवेज काहीतरी स्पेशल असतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या एक मुलाखतच्या वेळी मी कोणाचं नावच इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे, फक्त लिहिलं की एक मुलाखत विथ नेहा. तर कन्फ्युजन झालं असेल ना थोडं. येस, कारण जी आज माझ्याबरोबर गेस्ट आहे तिचंही नाव आहे नेहा. सो मी केलेलंच नाही आहे त्याच्यात वेगळी इंट्रोडक्शन. तर आपण लाईव्हमध्येच आज आपण तिला भेटणार आहोत आणि खूप गप्पा मारणार आहोत. आणि आजचा पूर्ण एक मुलाखतचा सेशन खूप भारी होणार आहे. तर ह्याची बेसिक स्टोरी जसं मी प्रत्येक वेळी सांगत असे, तर त्याची बेसिक स्टोरी अशी आहे की जसं मी ऑलवेज सांगते की मी ओव्हर हायपर ॲक्टिव्ह आहे. तर माझ्या कॅटेगरीमध्ये जे लोक येतात ना त्यांच्याबरोबर माझी गट्टी एकदम पटकन जुळते. आणि अशीच एक मुलगी मला काही महिन्यांपूर्वी भेटली होती. आणि जेव्हा असं फर्स्ट मीटिंग झाली, 2-3 वेळा भेटलो, त्याच्यानंतर असं आपल्याला अचानक जाणवतं ना की नाही, आपलं काहीतरी कुठेतरी कनेक्शन आहे. आणि मग नंतर लक्षात येतो की अरे नाव सेम आहे, आपल्या हॉबीज सेम आहेत, इनफॅक्ट आवडते कलर, आवडतं फूड, सगळं सेम आहे आमचं. सो आमची मस्त केमिस्ट्री जुळली. आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटले की मी हायपर ॲक्टिव्ह आहे, तशीच ती पण हायपर ॲक्टिव्ह आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये माहीर आहे, खूप काही शिकते, ऑलवेज रेडी असते सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करायला, कॅप्चर करायला. आणि जसं की आता मी तिच्याच ऑफिसमध्ये आहे आणि आज मी तिला म्हटलं की नाही, मला थोडा वेळ दे, आपण सगळ्यांना सांगूयात काय काय स्टोरी आहे तुझी. आणि तिच्याकडून तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि ते तुम्ही नक्की जॉईन करा तिलासुद्धा आणि फॉलो करा तिलासुद्धा. आपल्याच ग्रुपची मेंबर आहे नेहा खापरे. तर आज आपण तिला भेटणार आहोत आणि आज तिची इन्स्पिरेशन स्टोरी जाणून घेणार आहोत. हॅलो, हाय. थोडी जवळ आहे. तर आज एका फ्रेममध्ये 2-2 नेहा तुम्ही बघता. इथे वरती पण दिसत असेल सर्वमंगल बिझनेस ग्रुपची मेंबर. तर हाय नेहा, फर्स्ट ऑफ ऑल तू असतेसच ॲक्टिव्ह आपल्या ग्रुपमध्ये, तर आज तुझे इंट्रोडक्शन खास तुझ्याकडून. ओके, मी इंट्रोडक्शन दरवेळेस देत असते, बट आज मला तुझ्याबरोबर चान्स मिळतो इंट्रोडक्शन द्यायला. सो हॅलो गाईज, मी नेहा खापरे आणि मी एक अकाउंटिंग ट्रेनर आहे, ब्लॉगर आहे आणि ब्लॉगर आहे. आता खूप जणांना माहित नाही ब्लॉगर म्हणजे काय असतं. जे युट्यूबर्स असतात त्यांना आपण ब्लॉगर म्हणतो. सो माझं युट्यूब चॅनल आहे जिथं मी फायनान्सवरती लेक्चर्स बनवते आणि भरपूर ऑनलाईन फायनान्स साईट्स आहेत ज्याच्याशी मी रिलेटेड आहे आणि गेस्ट लेक्चर द्यायला जाते. सो अकाउंटिंग ही माझी स्पेशलाइज्ड फील्ड आहे. आणि त्याचबरोबर माझा एक कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे ज्याची मी आणि माझे हजबंड असे आम्ही दोघं ओनर्स आहोत. सो येस, हे आहे माझं इंट्रोडक्शन. सो जसं की तुम्ही ऐकलंच असेल तिच्याकडून की ती काय काय करते, तर मला तिची अजूनही छान ओळख करून द्यायला आवडेल. तर ती सगळ्या गोष्टीमध्ये मास्टर आहे. जसं की आज मी तिच्याकडून खूप छान इन्स्पिरेशन घेतलं की ती फिटनेस ट्रेनर पण आहे. ती अकाउंट्समधलं, टॅलीमधलं, टॅक्समधलं एव्हरीथिंग शिकवते. रिसेंटली तिचे खूप छान वर्कशॉपसुद्धा झालेले होते. तर तू कधीपासून आहेस या फील्डमध्ये आणि तुला इथे म्हणजे असं असतं ना बचपन से की मला हेच करायचं आहे, तर असं काही तुझं स्वप्न होतं का आधीपासून? आता टीचर बनण्याचं स्वप्न हे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांच्यात असतं आणि तेच कुठेतरी होतं, पण ते आपलं जसं टाइम जातो तसं ते चेंज होत जातं. बट समथिंग जेव्हा मी 12वीत होते तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण जे काही करणार आहोत म्हणजे करिअरमध्ये, त्यामध्ये आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती कोच बनायचंच आहे. हे मी राईट फ्रॉम 12th स्टँडर्ड हे स्वप्न घेऊन होते आणि येस, ते कदाचित आता फुलफिल होत आलेलं आहे. तू बेसिकली कुठली आहे, सांगलीचीच आहेस? नाही, मी पिंपरी, पुण्याची. येस. ओके. सो आता पुण्याची नेहा आलेली आहे सांगलीच्या नेहाबरोबर. तर आम्ही दोघी मिळून भरपूर काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, त्या आज आम्ही तुमच्याशी शेअर करणारच आहोत. तर तुझी इन्स्पिरेशन स्टोरी, जसं मी म्हटलं की तू आता सध्या फिटनेस फ्रीक झालेली आहेस, तर कशी होती तुझी स्टोरी? कारण माझ्याबद्दल म्हणशील तर मी पण असं ठरवून वगैरे वजन कमी केलं होतं, पण जे कन्सिस्टन्सी म्हणतात ती नाही आहे. सो आता तू सांग तुझी स्टोरी की तू कशी एवढी कन्सिस्टंट आहेस. ओके, ॲक्च्युली सगळ्यांसारखंच माझंही रुटीन खूप बिझी होतं. लाईक कधीही एक्सरसाइज करायला टाइम भेटत नव्हता. जिमला वन्स इन अ ब्ल्यू मून कधीतरी जायचं, सेम होतं. बट राईट फ्रॉम लास्ट लॉकडाऊन, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि मार्चचा जो काही एंडिंग पिरियड होता तो मी ॲज युजल फॅमिलीबरोबर स्पेंड केला. बट समथिंग अराउंड इन द फर्स्ट वीक ऑफ एप्रिल आय रिअलाइज की कुठेतरी दिवसभरात किती आपण टाइम स्पेंड करू शकतो आणि स्वतःला किती देऊ शकतो. त्याच्यामुळे एप्रिल मंथमध्येच माझी ही जर्नी स्टार्ट झाली. मी सगळ्यात पहिलं योगापासून सुरुवात केली
आणि आय वॉज 80 kgs ॲट दॅट टाइम. सो लाईक सूर्यनमस्कार घालायचे, थोडाफार वॉर्मअप करायचे, इथपासून सुरू झालं. आणि आफ्टर 1 year, म्हणजे आता हा एप्रिल 2021 आहे, तर इथं आल्यानंतर मी ऑलमोस्ट टोटल 19 kgs वेट लूज केलेलं आहे इन 1 year. बापरे. सो काय काय फॉलो करायला लागतं याच्यासाठी? कारण ही ऑफकोर्स अजिबातच सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी खूप डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी याची खूप गरज आहे. तर तू कसं मॅनेज करतेस? म्हणजे मला तुझं रुटीन माहिती आहे, तर खूपच आहे बिझी शेड्यूल तुझं, तर कसं मॅनेज करते? ॲक्च्युली तेव्हापासूनच मी रोज 3:30 वाजता उठतेय सकाळी. म्हणजे बापरे. तो टाइम मी कधीच चुकवलं नाही. इव्हन संडे जरी असेल 3:30 चे 4:30 होतील, बट हा टाइम मी कायम फॉलो करते. पटकन माझे घरातले कामं उरकते. आता लॉकडाऊन आहे म्हणून जिम चालू नाही आहे, बट टेरेसवर जाऊन मी व्यायाम करते जितका जमेल तितका. बट जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा कन्सिस्टंटली मी जिमला जायचे. आणि ह्या 1 yearमध्ये एकही दिवस मी डाएट माझा मोडलेला नाही आहे आणि इव्हन जिमचं वर्कआउटही मोडलेलं नाही आहे. 3:30 वाजता उठायचं, मग झोपतेस किती वाजता? नाही, लवकर झोपते, कारण 8:30-9ला म्हणजे हा झोपण्याचा टाइम मी फॉलो करते, कारण आपल्याला 6 to 8 hours झोप ही पाहिजे ना, तर मग पुढचा सगळा दिवस पण खराब जातो. बरोबर. मग 3:30ला उठायचं आणि मग बाकी सगळं रुटीन तुझं जे काही आता फिटनेस आहे ते सगळं फॉलो करून 9 वाजता तू ऑफिसला पण असते. हो, आणि फुल डे तुझी एनर्जी टिकते. होते कुठे 6 वाजेपर्यंत तर मी ऑफिसला असते, 9 ते 6. आणि मध्ये तर लेक्चर्स पण असतात. लेक्चर्समध्ये तर पूर्ण स्टॅमिना डाऊन होऊन जातो, कारण कंटिन्यू बोलायचं असतं. बट 6ला घरी गेल्यानंतर परत एक 8 वाजेपर्यंत मुलांना टाइम द्यायचा, घरच्यांना टाइम द्यायचा, सगळं डिनर वगैरे बनवायचं, आणि 8 वाजता फुल डाऊन होऊन जाते. सो तुम्हाला कळलं असेल ना मी का म्हणते की हायपर ऍक्टिव्ह कॅटेगरीतले लोक कसे असतात, तर ते असे असतात. पण ती कमालीची डेडिकेटेड आहे. म्हणजे मी आत्ता तू सांगताना पण विचार करते की 3:30 वाजता कधी उठायचं. आणि म्हणजे करायचं आहे म्हणून 1 आठवडा 2 आठवडा 1 महिना वगैरे ठीक आहे, पण 1 वर्ष, आणि ते तिने अचीव केलंय. तिच्याकडे बघून वाटतंय, दिसतंय, आणि तिने ते केलंय. म्हणजे आता तुला खूप छान फील होत असेल ना की हो ऍक्च्युली. आणि कसं आहे, मी एक टार्गेट ठेवलं होतं, लाईक 80s वरून माझं टार्गेट होतं 70 करावं. जेव्हा 70 झालं तेव्हा मग टार्गेट ठेवलं चला 65 करावं. बट हे एक ऍडिक्शन आहे. तुम्ही जितकं त्याच्यामध्ये जाल ना, ते तुम्हाला ऍडिक्शन वाटतं, आणि तुम्ही मग त्याला अचीव्ह करण्यासाठी काहीही करू शकताय. म्हणजे मी आजारी जरी असेल तरी जायचंय आणि अर्धा तास का होईना आपल्याला वर्कआउट हा करायचाच आहे. आणि आता कुठेतरी मी 63ला आल्यावर आता ते टार्गेट मी 55 ठेवलेलं आहे. आता खूप गोड दिसतेस, बास, याच्यापेक्षा बारीक नको होऊस स्वतः. आणि मग डाएट जे तू आता म्हणतेस, तर ते किती स्ट्रिक्ट असतं? म्हणजे मला माहिती आहे, कारण जिम करणाऱ्या लोकांचं डाएट पाहिजे, अदरवाईज नाही होत त्याची. बरोबर आहे. ते कसं आहे तुझं? मी काय करते, मी माझं जे मील्स आहे ते मी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे: ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. मग ब्रेकफास्ट जर मी सकाळी 8:30ला घेत असेल तर 2 वाजता लंच करायचं आहे, आणि कंपल्सरी 7 वाजता हे डिनर करायचं आहे. ह्या व्यतिरिक्त मी काहीही मला दिसलं, कोणी चॉकलेट जरी आणून दिलं तरी ते मी खात नाही. आणि हे 3 मील्स मी फॉलो करते. त्या 3 मील्समध्ये मी सगळं खाते. म्हणजे अगदी मला वडापाव खायची इच्छा जरी झाली तरी ते मी त्या 3 मील्समध्येच कन्झ्युम करते. लाईक संध्याकाळी कधीतरी भेळ खायची इच्छा होती तर घरी घेऊन जायचंय, जेवणाच्या वेळेस ते खायचंय, पण त्याच्याशिवाय मी ते कधीच मोडलेलं नाहीये. पण म्हणजे तुला अमुकच खायचंय किंवा फक्त पालेभाज्याच खायच्या आणि काही प्रोटीन्सच घ्यायचं असं काही नाही, नथिंग, ओनली 3 मील्स. म्हणजे लाईक त्या 3 मील्समुळेच मला फायदा झालाय, कारण आपलं जे काही बॉडीमध्ये ग्लुकोज तयार होतं ते तुम्ही जितकं खाल त्याप्रमाणे ते सिक्रेशन होत असतं. तर हे जे काही 3 मील्स आहेत ना, हे खूप इफेक्टिव्ह डाएट आहे. म्हणजे तुम्ही जर डिवाइड केलं आणि थोडासा एक अर्धा तास जरी वर्कआउट ठेवला तर तुम्हालाही तुमच्यातला फरक जाणवू लागेल. ग्रेट. सो ही तुमच्यासाठी आजची खास टिप आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की करायचंय चालू, पण प्रॉपर गायडन्स नाही आहे, किंवा फीज खूप असतात जिमचे. आता तर जिम बंदच आहे, आणि मग गेलो की मग ते वर्षभराची भरून घेतात, मग होते. असे एन नंबर ऑफ रिझन्स असतात. मी वन ऑफ देम आहे. तर हे तुम्हाला तिने जे सांगितलेले टिप आहेत ते तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. 3 मील्समध्ये डिवाइड करा आणि वर्कआउट करा. सो ह्याच्यामुळे काही ना काही फरक तर नक्कीच पडणार आहे. येस. तर सेकंडली, तू जे क्लासेस आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतेस, तर मग ह्याच्यातनं म्हणजे लोकांच्यापर्यंत तुला पोचतीच आहेस तू आता ऑब्व्हियसली, आणि अजून खूप मोठा पल्ला तुला काढायचा आहे. तर काही खास अशा गोष्टी शेअर कर ज्या लोकांना आत्ता गरजेच्या आहेत आणि त्यांनी त्या कराव्यात.
म्हणजे इन द सेन्स टॅली अकाउंट्स किंवा बिझनेसच्या रिलेटेड. ओके. आता माझं जे काही कोर्स आहे म्हणजे लेट्स टॉक अबाउट अकाउंटिंग हे मी कायम स्लोगन लिहित असते. सो हे जे काही आहे तो मी जो कोर्स चालू केला आहे तो ह्या मोटिव्हने केला आहे की लोकांना प्रॅक्टिकल नॉलेज मला द्यायचं आहे. लाईक आता तू पण कधीतरी बघितलं असेल की जॉबला आपण एम्प्लॉईज ठेवतो, त्यांना शिकवण्यातच आपला बराच वेळ जात असतो आणि येतात ते भरपूर साऱ्या गोष्टी सर्टिफिकेट्स घेऊन येतात आपल्याकडे आणि जेव्हा ते प्रॅक्टिकली करायला लागतात तेव्हा त्यांना काहीच येत नसतं. सो हा मला अप्रोच चेंज करायचा होता. मला लोकांना किंवा स्टुडंट्सला टोटली प्रॅक्टिकल नॉलेज अबाउट अकाउंटिंग द्यायचं होतं. लाईक मी कोणाचा इंटरव्ह्यू घेताना त्यांना विचारलं की मला प्रोव्हिजन्स काय ते सांगा. अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन अकाउंटिंग. माहित नाही मुलांना, मॅडम कधी ऐकलंच नाहीये. लाईक डेप्रिसिएशन सांगा, माहित नसतं. मग तुम्ही टॅली कोर्स करताय, तुम्ही MS ऑफिसचा कोर्स करताय, मग ह्या कोर्समधून तुम्ही काहीच शिकत नाहीये, जे हवंय ते शिकत नाहीये. सो माझा जो कोर्स आहे तो टोटली अँड टोटली प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला डिफरंट अकाउंटिंग कन्सेप्ट शिकवते आणि त्याच तुमच्या आयुष्यभर प्रॅक्टिकल लाईफमध्ये युजफुल होणार आहेत. सो हा बेसिक मोटिव्ह आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आणि आता अपार्ट फ्रॉम धिस तुझ्या बाकी हॉबीज काय काय आहेत की ज्याला वेळ आता तुला द्यायला येतोय किंवा जे आवडतं तुला करायला? मला कुकिंग खूप आवडतं ऍक्च्युली. लॉकडाऊनच्या आधी माझ्याकडे मेड होती जी करायची, बट आता लॉकडाऊनमध्ये तिला सुट्टी जी दिली ती कायमची सुट्टी दिली आणि सो मला आता ती कुकिंगची आवड आहे जी मी खूप फॉलो करते आणि जेव्हा आपली मुलं लाईक कौतुक करतात तेव्हा आपल्याला जास्त मोटिवेशन मिळतं. सो मी कुकिंग एक फॉलो करते आणि सेकंडली मला लाईक जे काही रिसेंट ट्रेंड्स आहेत, अपडेशन्स आहेत किंवा जे काही चाललं आहे की जसं काही यूट्यूब चॅनल आहे त्याची नवीन नवीन काही गोष्टी आहेत शिकायला किंवा डिजिटल मार्केटिंग आहे, त्या सगळ्या गोष्टी मला शिकायला खूप आवडतात आणि मी एक लाईफ लॉंग स्टुडंट म्हणून राहायला खूप मला आवडतं. सो मी डिफरंट कोर्सेस पण शिकत असते शिकवायच्या आधी. हो, मी ती तर आताच इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं की ती कायम तयार असते काही शिकायला आणि शिकवायला. तर अशी भन्नाट मस्त छान पर्सनॅलिटी आहे. आता सांगलीमध्ये जर तुम्हाला तिच्या कोणत्या कोर्ससाठी इन करायचं असेल तर मी तिला टॅग केलेला आहे, तुम्ही तिला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तर आम्ही दोघी जेव्हा भेटतो त्यावेळी आमचे लाईक बायका भेटल्या की कसे गॉसिप करतात हिच्याबद्दल तिच्याबद्दल, तसं आमचं कधीच होत नाही. इनफॅक्ट मी कोणाचबद्दल कधी गॉसिप नाही करत. तर आमचं असतं की आपण नवीन काय करूयात, आता अजून काय शिकूयात किंवा शिकूयात. तर मी तिच्याकडून शिकते, ती माझ्याकडून शिकते. तर आम्ही दोघींनी आता एक नवीन आणि भन्नाट आयडिया शोधून काढलेली आहे. तर ती म्हणजे जसं तिने सांगितलं की लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात जशा व्हायला पाहिजेत तशा होत नाही, आपल्याला घरी बसणं कंपल्सरी आहे. तर ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे. तर आपण घरी बसून मग काय करू शकतो? जसं ती ऑनलाईन क्लासेस घेते, मी बऱ्याच प्रकारचे क्लासेस घेते. तर आम्ही दोघींनी बसून ठरवलं की आपण काहीतरी वेगळं लोकांना देऊया ज्याची लोकांना गरज आहे. त्यांना शिकायलाही आवडेल, आम्हाला शिकवायलाही आवडेल आणि त्याच्यातून त्यांना एक इन्कम सोर्स मिळू शकेल. कारण आता असे बरेच लोक आहेत ज्यांना खरंच गरज आहे कुठून तरी इन्कम मिळण्याची आणि काहीतरी सुरुवात करण्याची. तर आम्ही एक छान कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे, त्याची माहिती आता नेहा तुम्हाला देईलच. पण त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की हा कोर्स म्हणजे ही सडन आयडिया आम्हाला आली आणि आम्ही म्हटलं की बरेच जण करतायत ह्या गोष्टी, बरेच जणांना शिकलेल्या आहेत, बरेच जणांना येत आहेत, पण जे काही लोक आहेत थोडे की ज्यांना ह्या गोष्टी शिकून फायदा होणार आहे, इन्कम होणार आहे किंवा तुम्ही घर बसल्या या गोष्टी करू शकता, तर वाय नॉट, हा त्याच्या मागचा विचार आहे. सो आम्ही छान एक कोर्स तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि जे सरप्राईज अनाउन्समेंट आम्ही करणार होतो ती हीच आहे. सो आता मी ह्या कोर्सबद्दल सांगेन आणि त्याच्यानंतर आम्ही काय अजून त्याच्यामध्ये ॲडिशन सरप्राईज केलेलं आहे ते आम्ही सांगू. सो आपल्या कोर्सबद्दल सांगशील? ओके, चालेल. नेहा, मला कोर्सबद्दल सांगायच्या अगोदर मला असं सांगायला आवडेल की ॲक्च्युली आता जसं की माझं अकाउंटिंग ट्रेनिंग आहे, टॅली, GST, इन्कम टॅक्स, जे काही स्टुडंट शिकून जातात ते खूप असे म्हणजे प्रायमरी स्टेजला असतात, त्यांना प्रेझेंटेशन्स बनवायला येत नसतात, स्वतःचा रेझ्युमे पण त्यांना बनवायला येत नसतो. तर ह्या इतक्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये की त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. सो हा कोर्स त्याच्यासाठीच आपण फ्रेम केलेला आहे की तुम्ही घरी बसून किंवा तुम्ही कुठल्याही स्टेजला असू दे, बिझनेस ओनर्स असू दे, अपकमिंग एंटरप्रिन्युअर्स असू दे, अकाउंटिंग प्रोफेशनल असू दे, सॉफ्टवेअर प्रोफेशनल असू दे, हाऊसवाईफ असू दे, कुणासाठीही हा कोर्स युजफुलच होणार आहे. हे नक्की नोट करा की हा कोर्स कोणीही करू शकतो. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्हाला घरात बसून काहीतरी करायचं, एक्स्ट्रा वेळ आहे माझ्याकडं आणि मला तो सत्कारणी लावायचा आहे, तर तुम्ही कोणत्याही प्रोफेशनशी रिलेटेड असाल, नॉट नेसेसरी की तुम्ही अकाउंट्स असाल, कॉमर्स साईड असाल किंवा सॉफ्टवेअर साईड असाल, तुम्ही कोणत्याही प्रोफेशनच्या रिलेटेड असाल तरीही तुम्ही हा कोर्स करू शकता. जे कोर्स आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करतो
करतोय ते शॉर्ट पिरियड जे आहेत खूप पटकन कव्हर होणार आहेत. हँड्स ऑन प्रॅक्टिस नेहाकडून तुम्हाला मिळणार आहे आणि खूप म्हणजे जसं तिने सांगितलं तसं तुम्ही त्यांना इन्कम पण करू शकता. हा खूप मेन पार्ट आहे. आणि आता कोर्सची माहिती सांग, मग आपण पुढचं डिस्कस करूया. येस, आता या कोर्सचं नाव आहे ग्राफिक डिझायनिंग. नवीन नाव नाही आहे, सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे ग्राफिक डिझायनिंग. बट कुणीही हा कोर्स खूपदा ऑप्ट करत नाही, कारण ह्यात त्यांना ते कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर शिकायचं असतं किंवा 3 महिन्यांचा कुठला तरी कोर्स असतो, जाऊन शिकू शकत नाहीये. तर हा कोर्स ह्याची स्पेशालिटी अशी आहे की हा टोटली ऑनलाईन आहे. तुम्हाला कुठलंही वेगळं सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाहीये. तुम्ही ग्राफिक डिझायनिंग तुमच्या मोबाईलवरती करू शकताय. ओके, सो ग्राफिक डिझायनिंगमध्ये काय काय येतं, तर ऑल फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट, यूट्यूब थंबनेल, यूट्यूब आर्ट, म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू दे, तुम्हाला तुमची पोस्टर्सही बनवावीच लागतात. तुमचं इफेक्टिव्ह मार्केटिंग कुठून होतंय, ते पोस्टरमधून होतंय. तर हे ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईलवरूनच करायचं आहे. फक्त तुमच्यात क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. नसेल तर ती आम्ही डेव्हलप करू, कारण मी तुमच्याकडून प्रॅक्टिकली ते सॉल्व्ह करून घेणार आहे. सो हे डिफरंट टाईप्स ऑफ पोस्ट आहेत. तुमचे स्वतःचे ब्लॉग्स असतील तर ब्लॉगच्या पोस्ट आहेत, ट्विटरच्या पोस्ट आहेत. हे सगळे जे काही तुम्हाला लाईक पोस्टर्स बनवायचे आहेत, तर ते सगळे ह्या कोर्समधून शिकवले जातील. अपार्ट फ्रॉम दॅट रेझ्युमे रायटिंग आहे, इवन प्रेझेंटेशन्स कसे बनवायचे ते आहे, मेनू कार्ड्स आहेत हॉटेल्सचे, ते पण तुम्ही बनवू शकता. इन्व्हिटेशन कार्ड्स आहेत, मॅरेज इन्व्हिटेशन द्यायचं आहे, थँक्यू गिव्हिंग कार्ड आहे. सो डिफरंट टाईप्स ऑफ पोस्टर्स तुम्ही या ग्राफिक डिझायनिंगमधून शिकू शकता. ग्रेट. तर जसं तिने तुम्हाला माहिती दिलेली आहे की हा कोर्स लॉन्च करण्यामागं एक कारण नक्कीच होतं की आजकाल साधं कोणाला बर्थडे विश करायचं असेल तरी आपल्याला असं असतं की ते छान दिसावं, त्यात कुठले कुठले इमोजीज असावेत, त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला इन्क्लूड करता याव्यात. मग प्रत्येकाला डिझायनिंग जमत नसतं, मग आपल्याला त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत घेण्याची गरज असते जे त्याच्यामधले प्रो आहेत. तर तुम्हीही प्रो होऊ शकता, तुम्हीही ह्या गोष्टी शिकू शकता आणि एक साईड इन्कम किंवा इन्कम ऑफ सोर्स तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो की लॉकडाऊनमध्ये वेळ आहे तर त्याचं काय करायचं, तर तुम्ही अशा छान गोष्टी शिकू शकता आणि त्याचा उपयोगही करू शकता. तर जसं तिने सांगितलं तर त्यामध्ये येतं लोगो मेकिंग, रेझ्युमे मेकिंग, प्रेझेंटेशन जे स्लाईड शो असतात, त्याच्यानंतर मेनू कार्ड. जर तुम्ही हॉटेल आहात किंवा माझ्यासारखे जर तुम्ही होम मेकर आहात, केटरिंगमध्ये आहात, तर मला तर रोज नवीन काहीतरी लोकांना दाखवायचं असतं, त्याच्यासाठी मेनू कार्ड्स बनवणं खूप गरजेचं, तर ते तुम्ही करू शकता. बुकचे कवर्स करू शकता, जसं नेहाचं रिसेंट बुक रिलीज झालं होतं त्याचंही बुक कवर तिनेच केलेलं होतं. त्याच्यानंतर इन्व्हिटेशन्स कार्ड असेल, जसं तुम्हाला म्हटलं की बर्थडे पार्टी आहे किंवा लग्न आहे, कोणताही छोटा फंक्शन आहे, तर त्याचे तुम्हाला छान वेगळे इन्व्हिटेशन कार्ड्स बनवायचे असतील, ग्राफ मेक करायचं असेल, त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या पोस्ट असतील. म्हणजे तुम्ही आता माझ्या बऱ्याच वेळा पोस्ट बघत असताल की हनुमान जयंतीच्या शुभेच्छा, रामनवमीच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा, तर जे काही असतं त्यात नेहाच्याही असतील, माझ्याही असतील, आमचे फोटोज असतात, मग त्याच्या रिलेटेड माहिती असते, ते बघणाऱ्याला पण छान वाटलं पाहिजे. सो त्याच्यानंतर फेसबुकच्या पोस्ट असतात, कवर फोटो कसा तुम्ही करू शकता, त्याच्यानंतर ट्विटरच्या पोस्ट असतात, बॅनर्स असतात, इंस्टाग्रामच्या पोस्ट असतात, यूट्यूब चॅनलच्या असतात, थंबनेल्स असतात, त्याच्यानंतर ब्लॉगर्सच्या पोस्ट असतात. अशा भरपूर, म्हणजे हे मी काहीच वाचून दाखवले जे तिने तुम्हाला सांगितलेत आता, पण ह्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आणि जसं तिने सांगितलं तसा हा कोर्स तिच्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण कंडक्ट करत आहोत. तर सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स आपण फॉलो करत आहोत आणि एका बॅचला फक्त 10च लोकांना एंट्री आहे आणि तुम्हाला सगळं सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि फक्त 2 दिवसाचा हा कोर्स असणार आहे आणि ह्याची फी आहे नाममात्र 1500 रुपये. जे तुम्हाला ऑनलाईन जरी तुम्ही शिकायला गेलात तरी 5,000-6,000च्या आसपास तरी असतेच. आणि तिथे एन नंबर ऑफ स्टुडंट्स असतात, समोर शिकवतात आणि तुम्हाला जर तुम्ही प्रो असाल तर तुम्हाला पटकन कळेल, पण तुम्हाला जर शंका असतील किंवा काय तर त्या तिथल्या तिथे सॉल्व्ह होणार नाही. तर इथे तुम्हाला नेहा पर्सनली शिकवणार आहे. त्याचसोबत तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस तिने सांगितलं की तुम्हाला शंका आहेत किंवा तुम्हाला काही अडचण आहे, तुम्हाला लगेच काहीतरी दुसरं विचारायचं आहे तर तुम्ही इथे करू शकता. सो तिची एक छान लॅब आहे इथे आतमध्ये, जिथे तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस मिळणार आहे, तिच्याकडून सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. जशी मी लिस्ट आत्ता वाचली तशा त्या तर गोष्टी आहेतच, त्याशिवाय वेगळ्या गोष्टी आहेत. तर हा असा कोर्स आपण कंडक्ट केलेला आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला बऱ्याचदा आम्ही सांगितलं, तर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी वगैरे डिझायनिंग करू शकता, तर ते शिकतायत आणि त्यांना एक हेल्प म्हणून करू शकता, स्वतः आवडतं म्हणून करू शकता, वेळ आहे तुमच्याकडे तर त्याचा काहीतरी सदुपयोग करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्लस सरप्राईज अनाउन्समेंट, जे लोक हा कोर्स करणार आहेत त्यांच्यासाठी नेहाकडून सरप्राईज आहे. ओके, तर ते सरप्राईज सांगायचं मी त्यांना.
ओके, तर हा जो कुणी कोर्स ऑप्ट करणार आहे त्यांना मी 2 डिजिटल मार्केटिंगचे कोर्स फ्री देणार आहे. सो ते कुठले कुठले असतील तर फर्स्ट आहे लाईक खूप जणांना असतं की माझा फोटो आहे आणि आता ते तुझा फोटो बघत असतील तर तू नेहमी वेगळ्या वेगळ्या पोस्टमध्ये स्वतःचा फोटो टाकतेस. ती बॅकग्राऊंड जी असते ती रिमूव्ह करायची आहे. तर ते पण कसं करायचं हे खूप जणांना माहित नसतं. हा सगळ्यात इफेक्टिव्ह मार्केटिंग आहे की तुम्ही तुमचा फोटो लावताय कुठल्याही पोस्टरमध्ये. सो रिमूव्ह बॅकग्राऊंड फ्रॉम फोटोज किंवा व्हिडिओज हा एक मी त्यांना सरप्राईज फ्रीमध्ये कोर्स देणार आहे. कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि सेकंडली आहे लाईक लँग्वेज कन्व्हर्टर. लाईक आता मला इंग्लिशमध्ये टायपिंग जमत आहे पण मला मराठीमध्ये माझी पोस्ट जास्त रीच करायची आहे. जसं की सांगलीमध्ये आपण मराठीमध्ये केलं तर ते इफेक्टिव्ह होतं. सो ते मला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला कुठलं तरी एक सॉफ्टवेअरमधून ते टाईप करावं लागतंय. ओके, किंवा मग मोबाईलवरती मराठी फॉन्टमधून ते घेऊन आपल्याला करावं लागतं. तर हे एकदम तुम्हाला जी काही लँग्वेज हवी आहे ती तुम्ही टाईप करून तुम्ही दुसऱ्या लँग्वेजमध्ये त्याला डायरेक्टली कन्वर्ट करू शकता. हा एक माझा लँग्वेज ट्रान्सलेटरचा कोर्स आहे जो मी कॉम्प्लिमेंटरीज देणार आहे. ओके, सो तुम्हाला पटकन रजिस्टर करायचं आहे. जसं आम्ही सांगितलं की फक्त 10 एंट्रीज एका बॅचसाठी असणार आहेत आणि पहिली बॅच असणार आहे आपली 8 आणि 9 मे या दिवशी असणार आहे. तर साधारण 2 ते 2.5 तासाचा एक दिवस असा 2 दिवस आपली ही बॅच असणार आहे. आणि पहिले 10 लोक जे जॉईन करणार आहेत ही बॅच त्यांना 2 कोर्स तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ह्याकडून मिळतात. प्लस अजून एक सरप्राईज अनाउन्समेंट जी आहे ती म्हणजे कालच मी ग्रुपवरती एक पोल घेतला होता की सर्वमंगलला 1 वर्ष पूर्ण होत आहे जूनमध्ये आणि जूनमध्ये आपण खूप मस्त मोठं सेलिब्रेशन करणार आहोत. तर त्या निमित्ताने जसा आपला फक्त बिझनेस करणाऱ्यांचा बिझनेस पेड ग्रुप आपण केलेला आहे तसाच सगळ्यांच्यासाठी ज्यामध्ये बिझनेस करणारे म्हणजे बायर्स सेलर्स दोघंही असतील अशांच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत. आणि त्याच्या या जेवढ्या बॅचेस आम्ही आता घेऊ इथून पुढे तर त्या प्रत्येक बॅचमधल्या एकाला आपण फ्री मेंबरशिप देणार आहोत पूर्ण 1 वर्षासाठी. सो ही आहे आपली सेकंड सरप्राईज अनाउन्समेंट जी आता जूनपासून नवीन ग्रुप चालू होतोय आपला आणि त्यामध्ये या 10 पैकी म्हणजे प्रत्येक बॅचमधल्या एकाला आपण कॉम्प्लिमेंटरी मेंबरशिप देणार आहोत. आणि तुम्ही जेवढ्या लवकर आणि पटकन रजिस्टर कराल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर असा हा कोर्स आहे आणि नेहा तो छान प्रकारे घेईल याच्यात मला अजिबातच शंका नाही आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुम्हाला इथे भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत. जसं मी रिसेंटली डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेतलेला होता त्यामध्ये मी अगदी बेसिकपासून गोष्टी शिकवलेल्या होत्या. पण ह्या गोष्टी यासाठी इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला इन फ्युचर म्हणजे आता माहीतच नाही आहे की हे लॉकडाऊन कितीपर्यंत एक्सटेंड होणार आहे किंवा पुढे काय असणार आहे. लोक ऑफिसमध्ये येऊन काम करू शकतील की नाही की त्यांना घरातनंच काम करायचं आहे. तर ह्यासाठी तुम्ही कोणातरी दुसऱ्यावरती अवलंबून राहायची तर गरज नाही आहे. तुम्ही ते युअर सेल्फ करू शकता. आणि त्यासाठी मेन म्हणजे तिने जसं सांगितलं की हे सगळं तुम्ही तुमच्या फोनवर करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्हाला कम्प्युटर पाहिजे किंवा टॅब पाहिजे लॅपटॉप पाहिजे ह्यातली कशाचीही गरज नाही आहे. ते तुम्ही तुमच्या आहे या फोनवरती सुद्धा करू शकता. आणि जे ती कोर्स तुम्हाला शिकवणार आहे जसं ती म्हणाली की रिमूव्ह बॅकग्राऊंड तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कुठेतरी काहीतरी चुकलेलं असतं पण ते लोकांना जे चुकलंय तेच बरोबर लक्षात राहतं. तर ते किती फाईन काम असलं पाहिजे किती छान प्रकारे आपण करू शकतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा हा कोर्स. आता पहिली बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे 8 आणि 9 मे या दिवशी. 1500 रुपये त्याची फी आहे आणि आपण दोन्ही कोर्स म्हणजे हा कोर्स आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही घेतोय. तर जर ज्यांना सांगलीमध्ये जे लोक नाही आहेत किंवा ज्यांना हे करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही मला किंवा नेहाला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर ऑनलाईन बॅच. तर तेही ती झूमवरती तुम्हाला कंडक्ट करेल आणि व्हिडिओज पण आपण त्याचे त्यांना प्रोव्हाइड करू शकतो देऊ शकतो. तर अशी आजची एक मुलाखत विथ नेहा विथ 2 नेहा अशी होती आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. सो आय होप की तुम्हाला हे सरप्राईज आवडला असेल आणि तुम्ही ह्याचा नक्की फायदा घेणार आहात. आणि 1 वर्ष पूर्ण होत आहे सर्वमंगलला. सो अशा खूप साऱ्या नवीन गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय. सेफ घरी राहा सेफ राहा सुरक्षित राहा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.